हे विचारधारेच्या आधारावर होणारं पक्षांतर नाही किंवा पक्षांतर्गत भांडणातनं होणारं पक्षांतर नाही, तर डोक्यावर बंदूक ठेवून केलं जाणारं हे पक्षांतर आहे. विरोधी पक्षात एकही ताकदवर नेता ठेवायचाच नाही आणि सर्व ताकदवर नेते जे आहे ते आपल्या पक्षात आणायचे, अशा स्वरूपाची ही सगळी रणनीती आहे. असे अनेक लोक होते की ज्यांनी अशोक चव्हाणांना विरोध म्हणून भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं. आता त्या अशोक चव्हाणांनाच तुम्ही घेणार असाल तर ते भाजपला मतदान कसे करतील? त्यांच्या समोर एकच पर्याय ठेवण्यात आला होता की तुरुंग की भाजप. मग अशा वेळेला त्यांनी तुरुंगापेक्षा भाजप हा पर्याय निवडला. अजून आमदार तर फुटणारच आहे, कारण अशोक चव्हाणांचं एक मोठं वजन महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये आहे. राम मंदिरामुळे आपल्याला मतदान होईल ही जर खात्री असती तर ही पक्षाची फोडाफोड करण्याची वेळ आली नसती. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्हाला कदाचित अपेक्षा असेल त्याच विषयावरचा हा व्हिडिओ आहे, आजची मुलाखत आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राजीनामा दिलाय, काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय, आमदारकीचा राजीनामा दिलाय. आज ही मुलाखत शूट करताना आज दुपारी ते त्यांनी भाजपत प्रवेश केलेला आहे. राज्यसभेची यादी जाहीर झालेली नाही, पण असं म्हणतात की त्यात ते उमेदवार असतील भाजपकडून. तेही आपल्याला कदाचित हा व्हिडिओ पब्लिश होईपर्यंत समजेल किंवा तुम्ही बघत असताना कदाचित समजेल. या सगळ्याविषयी मला चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्या बरोबर आहेत दैनिक पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार सर. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँक वरती पहिल्यांदाच. सरांनी दिल्ली, मुंबई अशा विविध ठिकाणी गेले 27 वर्ष राजकीय पत्रकारिता केलेली आहे. असंख्य बातम्या, त्यांची विश्लेषणही गाजलेली आहेत आणि काँग्रेसबद्दलही त्यांचा अतिशय दांडगा अनुभव आहे. ते मूळचे विदर्भातले, त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं सरांकडून समजून घ्यायचं आहे. सर, पहिला प्रश्न, खूप दिवस हे घडणार घडणार म्हणत होते, लांडगा आला रे आला सारखं होतं की आज फुटणार उद्या फुटणार, पण ते घडलंय. घडताना सरप्राइझिंग पद्धतीनं घडलंय. काय आहे तुमचं अनालिसिस या घटनेचं? नाही, आता हे लोकसभा निवडणूक जवळ आली, त्याच्यामुळे आता घडण्याशिवाय काही पर्याय नव्हता. आणि मला असं वाटतं की त्यासाठीच त्यांना राखून ठेवण्यात आलं होतं. कारण ही जी चर्चा होती ती विनाकारण नव्हती. म्हणजे धूर जो निघत होता तर कुठेतरी आग लागलेली होती. तर अशा प्रकारच्या आम्ही पत्रकार जेव्हा बातम्या देतो तेव्हा आम्हाला मूर्खात काढलं जातं. तुम्ही काहीही बातम्या देता, असं काही नाहीच आहे, अशा प्रकारे राजकीय नेते बोलतात. तुम्हाला जर आठवत असेल तर अजित पवार पण असेच म्हणत होते पत्रकारांना. त्यांनी ते इथपर्यंत म्हटलं होतं की मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की मी भाजपच्या सोबत जाणार नाही. पण नंतर जेव्हा त्यांना जायचं असते त्यांच्या राजकीय दृष्ट्या राईट टाइम जो असतो त्या टाइमला ते जात असतात. यावेळेस सुद्धा अशोक चव्हाणांना यावेळेस त्यांच्या दृष्टीने त्यांचा राईट टाइम असावा किंवा भाजपसाठी त्यांची गरज राईट टाइम झाली होती. आपल्याला जर कल्पना असेल तर काही दिवसापूर्वी मूड ऑफ द नेशन हा सर्वे आला होता आणि त्या सर्वेने हा ट्रिगर एक दाबलेला आहे. कारण त्या सर्वेमध्ये असं दिसलं होतं की इतके दोन पक्ष सोबत घेऊन, म्हणजे दोन पक्ष फोडून त्यांच्या एका गटाला सोबत घेऊनही आता मूड ऑफ द नेशनच्या सर्वेमध्ये 26 जागा या महाविकास आघाडीला दिसत होत्या आणि 22 जागा या बीजेपी आणि शिवसेनेला दिसत होत्या, जे की त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी आहेत. आणि त्यांच्या लक्ष्यापेक्षा त्यांनी 45 लक्ष ठेवलेलं आहे. तरी किमान गेल्या वेळेस ज्या जागा मिळाल्या त्या तुलनेने या जागा खूपच कमी आहे. गेल्या वेळेस जवळपास त्यांना 41 जवळपास जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मग ही सगळी बीजेपीची यंत्रणा खडबडून जागी झाली. कारण आपल्याला कल्पना आहे की उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक जागा, 48 लोकसभेच्या जागा या महाराष्ट्रामध्ये आहे. उत्तर प्रदेशमध्ये आजच्या घडीला तरी भाजपला एक विश्वास आहे की खूप चांगलं परफॉर्मन्स राहील, कारण एक तर सत्ता तिथे त्यांची आहे आणि आता राम मंदिरचा पण एक मुद्दा आहे. परंतु राम मंदिराचा मुद्दा असून सुद्धा महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडून ते सोबत आल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या गणितात काही फरक पडत नाही, हे लक्षात आल्यामुळे आता पुढचं लक्ष काँग्रेस होणार हे तेव्हा स्पष्ट झालं होतं. आणि त्या अनुषंगाने जर अशोक चव्हाण सारखा एक नेता आला तर मराठवाड्यातल्या ज्या अनेक जागा आहेत, खास करून लोकसभेसाठी, त्या जागा आपल्याला मिळू शकतात. स्वतः नांदेडची जागा लोकसभेची आहे, हिंगोली आहे, त्याच्यानंतर लातूर आहे. या सगळ्या जागांवर त्यांचा परिणाम होऊ शकतो. हे लक्षात ठेवून या 3 ते 4 जागा लोकसभेच्या लक्षात ठेवून त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. आणि ते कसं बोलवण्यात आलंय, काय झालं, आपण पुढे प्रश्न विचारालच. परंतु मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्यावर हा दबाव वाढवण्यात आला आणि ते भाजपवासी झाले. मी त्या अँगलकडे येतो, पण तुम्ही जो उल्लेख केलात सर्वेचा आणि लोकसभेचा, हे सारं काही लोकसभेसाठी चालू आहे असं म्हणतात. आणि मूड ऑफ द नेशनचा जसा सर्वे आला तसा पुढारी न्यूज ज्यावेळी लॉन्च झालं त्यावेळी महापोल आला.
आणि तिथं ज्या ज्या जागा डेंजर झोन मध्ये दिसल्या, कारण त्यांनी जागा वाईज दिलं होतं, मूड ऑफ द नेशन जागा वाईज देत नाही. त्याच्यामध्ये मग साऊथ मुंबईची जागा असेल, तिथं मिलिंद देवरांना शिवसेनेत आणलं गेलं, किंवा ते आले आणि मग तिथून ती जागा सेफ करण्याचा प्रयत्न झाला. तर महायुती हे जे जागा बाय जागा खेळती आहे, हे तुम्हाला आता कुठं दिसतंय? किती जागा त्यांच्या सेफ आहेत, किती ठिकाणी ते चाचपडतायत, आणि कुठल्या दिशेला हे वन टू वन प्लॅनिंग जाताना दिसतं? नाही, बरोबर आहे. तुम्ही अगदी जसं बुद्धिबळामध्ये एक एक प्यादा महत्वाचा असतो आणि एक एक प्यादा विचारात घेऊन नियोजन करावं लागतं, तसं नियोजन भाजपतर्फे नेहमी होतं. हे नियोजन खरं तर अन्य पक्षांनी शिकावं. इतकं सूक्ष्म पातळीवरचं नियोजन भाजपतर्फे केलं जातं आणि एकेका जागेचा अतिशय कठोरपणे आणि तितक्या सूक्ष्मपणे विचार केला जातो आणि त्या दोन पातळीवर विचार केला जातोय. याच्यात दोन प्रकारच्या आहे. एक तर गेल्या वेळेस त्यांनी ज्या जागा जिंकल्या होत्या त्यातल्या ते काही जागा हरणार आहेत, म्हणून हा 26 आणि 22चा आकडा आलाय. तर त्या जागा आपण हरू नये याच्यासाठी काय करायला पाहिजे याचं त्यांनी गणित मांडणं सुरू केलेलं आहे. आणि हे जे पक्षांतर आहे हा त्या गणिताचा एक भाग आहे. आणि तिथे उमेदवार बदलणे हा त्याचा दुसरा भाग आहे. तिसरा भाग असा आहे की काही जे आता मंत्री किंवा आमदार असलेले नेते आहेत त्यांना ते पुन्हा आता लोकसभेच्या मैदानात उतरवत आहेत. म्हणजे चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांचं नाव चालू आहे, गिरीश महाजनांचं नाव चालू आहे, खुद्द देवेंद्र फडणवीसांचे नाव चर्चेमध्ये आहे. तर अनेक जे स्टॉलवर्ट नेते आहे भाजपचे आता राज्यातले, या दिग्गज नेत्यांना लोकसभेमध्ये उतरवू नये हा सुद्धा त्यांचा जागा जागा निहाय त्यांचा सगळा संघर्ष आहे. जळगावमध्ये एकनाथ खडसेंचं आव्हान मोठं आहे. विदर्भामध्ये आजच्या घडीला जे समीकरण आहे ते काँग्रेसला अनुकूल असलेलं समीकरण आहे, कारण गेल्या 3-4 निवडणुका ज्या झाल्या तिथे विधान परिषदेच्या आपण बघता त्या ज्या भाजपच्या खात्रीशीर जागा होत्या त्या सगळ्या जागांमध्ये भाजपचा पराभव झालेला आहे. त्यामुळे आणि विदर्भामध्ये एक साधारणतः 10 लोकसभेच्या जागा आहे आणि गेल्या वेळेस एकमेव जागा काँग्रेसला त्याच विदर्भामध्ये जिंकता आली होती. आता ते खासदार जे आहे ते मरण पावले आहेत, त्यांची पत्नी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी करतायत. तर चंद्रपूरची जागा त्यांना मिळवायची आहे. गडचिरोली ऑलरेडी त्यांच्याकडे आहे. वर्धेतले जे त्यांचे खासदार आहेत त्यांच्या विरुद्ध आता नाराजी आहे, अँटी इन्कम्बन्सी ज्याला म्हणता येईल, तर ते उमेदवार तिथे बदलवू शकतात. नागपूरमध्ये नितीन गडकरी भले इच्छुक असेल पण तर भविष्यात मोदींच्या आणि शहांच्या राजकारणाला ते सोयीचे नाही, म्हणून त्यांचं तिकीट कापून दुसऱ्या कोणाला उमेदवारी देण्याचा विचार चालू आहे. ऐन प्रसंगी अशा वेळेला देवेंद्र फडणवीस यांना नागपूरमधून उभं राहायला सांगितलं जाऊ शकते. तसे संकेत सुद्धा अधूनमधून पक्षातर्फे मिळत असतात. स्वतः गडकरी आता मी राजकीय संन्यास घेणार, मला राजकारणात रस नाही असं असं वक्तव्य करत असतात, कारण त्यांना पक्षातर्फे तिकीट मिळणार नाही असे संकेत प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे ते स्वतःच निवृत्तीची भाषा बोलू लागलेली आहेत. आणि अकोल्यामध्ये भाजपची जागा आत्ताच्या घडीला आहे. मात्र जर प्रकाश आंबेडकर काँग्रेस राष्ट्रवादीच्या या युतीसोबत गेले, महाविकास आघाडीसोबत, मग तसे ते औपचारिकरित्या गेलेलेच आहेत, जागा वाटप अद्याप व्हायचं आहे, तर तशा वेळेला अकोल्याची जागा जिंकून आणणं हे कठीण होणार आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा या जरी खासदार असल्या आज त्यांच्या सोबत, तरी मुळात त्यावेळेच्या महाविकास आघाडीच्या पाठिंब्यानेच निवडून आल्या होत्या, त्या काही भाजपच्या पाठिंब्याने निवडून आल्या नव्हत्या. आणि आज त्यांच्या उमेदवारी विरुद्ध तिथे स्थानिक पातळीवर प्रचंड रोष आहे. विदिन भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप नाराजी आहे नवनीत राणा यांना प्राधान्य दिलं जात असल्याबद्दल. मात्र तरी सुद्धा जर नवनीत राणा यांना तिकीट मिळाली तर तिथे दगाफटका होऊ शकतो आणि भाजपला ती जागा गमवावी लागू शकते, अशी परिस्थिती आहे. तर या सगळ्या ज्या जागा आहेत अशा मुंबईतल्या जागा जर बघायला गेल्यात तर पूनम महाजन यांची जागा आहे. पूनम महाजन यांची जागा त्यांच्याबद्दल फार मोठी अँटी इन्कम्बन्सी आहे. त्यांना बदलून नव्या उमेदवाराला देण्याचा विचार चालू आहे. साऊथ मुंबईमध्ये आता ही जागा बीजेपीसाठी सेफ झालेली आहे, कारण मिलिंद देवरा शिवसेनेत गेलेले आहेत. शिवसेनेचे अरविंद सावंत जे आहे ते दुसऱ्या गटात आहे. अशा वेळेला भाजप या जागेवर दावा करू शकते. राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा हे दोन त्यांच्याकडे तगडे उमेदवार आहेत. पण काही सूत्रांचं म्हणणं आहे की काही अनपेक्षितपणे एक डार्क हॉर्स म्हणून तिसराच कोणीतरी उमेदवार येऊ शकतो आणि या दोघांच्या नावाची चर्चा ठेवायची आणि तिसऱ्यालाच उभं करायचं आणि तो उमेदवार मराठी असू शकतो, अशी पण एक शक्यता आहे. तर त्यामुळे दक्षिण मुंबईला ते सुरक्षित करू इच्छितात. त्याच्यानंतर बाकी मुंबईतल्या ज्या राहुल शेवाळेंची जागा जी आहे, जी शिवसेनेची आहे, ती थोडीशी आज तळ्यात मळ्यात आहे, कारण शिवसैनिक जो आहे तो काही एकनाथ शिंदे सोबत आलेला नाही. आणि मुंबई कदाचित या वेळेला खास करून तो ज्या परिसरात आहे तिथे धारावी पण आहे आणि धारावीतले जे लोक आहेत
ते धारावीच्या रिडेव्हलपमेंट वरून नाराज आहे सत्ताधारी पक्षांविरुद्ध. अदानीला खूप सवलती दिल्या जात आहेत असा त्यांचा आरोप आहे. आपण बघितलं असेल तर त्यांच्या मोठ्या मोठ्या रॅली झाल्या, आंदोलन पण चालू आहे. 500 चौरस फुटांच्या घराची मागणी सुद्धा ते होत आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर एक ती जागा सुद्धा थोडीशी संकटात वाटते आहे. उत्तर नागपूर सगळ्यात सुरक्षित मतदारसंघ आहे आणि त्यामुळे अनेक जागा अशा आहेत या यांच्यातल्या किंवा जे शिवसेनेच्या ताब्यातल्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा चिंताजनक परिस्थितीत आहे. कारण नेते जरी बरे आले असेल, हिंगोलीतली जागा शिवसेनेची आहे, नाशिकची जागा शिवसेनेची आहे, शिर्डीची जागा शिवसेनेची आहे, हे भलेही हे लोक आज एकनाथ शिंदे आणि भाजपच्या सोबत असले तरी जो स्थानिक कार्यकर्ता आहे, स्थानिक नेते आहे, ते मात्र त्यांच्यासोबत गेलेले नाही. आणि पक्ष ज्या पद्धतीने फोडण्यात आलेले आहे त्यावरून जनता पण नाराज आहे. त्या आणि या पक्षाची फोडाफोड जी आहे ती साधारणतः देशातल्या कुणालाच नाही पण महाराष्ट्रातल्या जनतेला आवडत नाही. हे आपण 2019 मध्ये सुद्धा ज्या पद्धतीने भाजपने महाभरती केली होती, राष्ट्रवादी काँग्रेसमधले कितीतरी नेते, स्ट्रॉंग नेते सोडून भाजपमध्ये गेले होते आणि काँग्रेसमधले पण काही नेते गेले होते. अगदी उदयनराजे सारखे नेते पण नंतर गेले, त्याच्या आधी शिवेंद्र राजे गेले होते. परंतु महाराष्ट्रातल्या जनता अशा प्रकारची पक्षाची तोडफोड पसंत करत नाही, अशी महाभरती पसंत करत नाही. हे 2019च्या निकालात दिसलेलं आहे आणि ती तीव्रता आता वाढत चाललेली आहे. आणि हे विचारधारेच्या आधारावर होणारं पक्षांतर नाही किंवा पक्षांतर्गत भांडणात न होणारं पक्षांतर नाही, तर डोक्यावर बंदूक ठेवून केलं जाणारं हे पक्षांतर आहे. ते जनतेला कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळे यावेळेस ही जी काही महाभरती आहे त्याचा धडा सुद्धा भाजपला जनतेकडनं दिला जाऊ शकतो. आणि त्यामुळे हे जे 26-22 आहे, हे जे समीकरण आहे मूड ऑफ द नेशनचं, माझं स्वतःचं मत आहे की यापेक्षाही वाईट परिस्थिती भाजप आणि शिवसेनेचं या लोकसभा निवडणुकीत राहू शकते. तर तुम्ही जरी असं म्हणत असलात तरी हे जे नेते येत आहेत भाजपमध्ये, असं म्हणलं जातं की या प्रत्येक नेत्याची स्वतःची म्हणून एक वोट बँक आहे. ती काही ठिकाणी 50,000 मतांची असेल, काही ठिकाणी 1,00,000 मतांची असेल. दुसरं, अशाच ठिकाणी फक्त बाहेरच्या नेत्यांना घेतलं जातं की जिथं विरोधात प्रबळ भाजपचा उमेदवार गेल्या कित्येक वर्षांपासून डेव्हलप झालेला नाही. अशा वेळेला भाजपसाठी हे बेरजेचं राजकारण योग्यच ठरते असं म्हणायला हरकत नाही. नाही, भाजपच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर जिथं ते कमजोर आहेत, ही भाजपची आधीपासून रणनीती आहे की जिथे आपली ताकद नाही तिथं ज्यांची ताकद आहे त्यांना आपल्याकडे ओढायचं. परंतु आता ही रणनीती तेवढ्या पुरतं मर्यादित लागलेली नाही. आता ही रणनीती त्याच्या पुढे गेलेली आहे की विरोधी पक्षात एकही ताकदवर नेता ठेवायचाच नाही आणि सर्व ताकदवर नेते जे आहे ते आपल्या पक्षात आणायचे, अशा स्वरूपाची ही सगळी रणनीती आहे. आणि त्यामुळे आता अशोक चव्हाण, आपल्याला कल्पना आहे की नांदेडमध्ये भाजपचाच खासदार आहे. कारण अशोक चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या मतविभाजनामध्ये भाजपचा खासदारच निवडून आलेला होता. पण तरी सुद्धा अशोक चव्हाणांना तिथे आणण्यात आलं, कारण 2014 मध्ये ते तिथे निवडून आले होते अटीतटीच्या लढतीमध्ये. आणि त्यामुळे त्यांना आता कदाचित वाटत असेल की यावेळेस आपला उमेदवार निवडून येणार नाही, म्हणून त्यांना आणलं असेल. परंतु ही रणनीती त्या भाजपच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे की जिथे मजबूत नाही आहे तिथे, आणि त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. मी असं म्हणत नाही की बा आता तो नेता आला म्हणजे काहीच मतं येणार नाही, येतील. 20-25 हजार मतं प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या मतं त्याच्यासोबत घेतील. परंतु त्याच वेळेला या नेत्याला तुम्ही घेतल्यामुळे जो काठावर असलेला मतदार आहे, जो तुमचा निष्ठावंत मतदार नाही, हा जो फ्लोटिंग वोटर आहे, तो तुमच्या विरुद्ध जाऊ शकतो. जो अशोक चव्हाणांचा विरोध म्हणून तुम्हाला भाजपला मतदान करत होता. आपल्याला कल्पना आहे की अशोक चव्हाणांची एक प्रकारची मक्तेदारी नांदेडमध्ये आहे, नांदेडच्या राजकारणावर. मग अशा वेळेला अशोक चव्हाणांशी कोण लढू शकतं, तर भाजप लढत आहे. मग अशा वेळेला असे अनेक लोक होते की ज्यांनी अशोक चव्हाणांना विरोध म्हणून भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं होतं. आता त्या अशोक चव्हाणांनाच तुम्ही घेणार असाल तर ते भाजपला मतदान कसे करतील? अजित पवारांना विरोध म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पवार फॅमिलीला विरोध म्हणून अनेक लोकांनी भाजपला मतदान केलं होतं. आता त्या पवार फॅमिलीतला सगळ्यात मोठा नेता तुम्ही जर आपल्याजवळ घेत असाल आणि त्याला ताकद देत असाल, तर हे जे पवार विरोधी मत आहेत, हे जे काँग्रेस राष्ट्रवादी विरोधी मत आहेत, ते त्यांच्या बाजूने कसे पडतील? त्यामुळे हे बेरजेचं जरी गणित असलं तरी त्यात वजाबाकी पण तितकीच महत्वाची आहे. ती जी फ्लोटिंग वोटची वजाबाकी आहे ती पण लक्षात आपण घेतली पाहिजे. सर, पण या वेळेला मला काँग्रेसकडे यायचं, पण त्याच्या आधी एक प्रश्न विचारून घेतो. या वेळेला विशेषतः राम मंदिरामुळे भाजपला मानणारा कुठलाही वर्ग, मग तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना घेतलं, विरोधकांना घेतलं, तरी भाजपलाच मत दिली याची खात्री पक्षाला, भाजपला वाटतेय का? आणि म्हणून ते हे सगळे निर्णय धाडसानं घेतात, विशेषतः राम मंदिरामुळे.
नाही, राम मंदिरामुळे आपल्याला मतदान होईल ही जर खात्री असती तर ही पक्षाची फोडाफोड करण्याची वेळ आली नसती. मुळात राम मंदिराचा वापर हा निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न भाजपच्या पातळीवर नक्कीच करण्यात आला, परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. आणि आपल्याला कल्पना असेल 22 जानेवारीला राम मंदिराचं आपण त्याला लोकार्पण म्हणूया, उद्घाटन म्हणूया, जे काही आहे ते झाल्यानंतर 1-2 दिवस त्याचं वातावरण होतं. आज तुम्हाला कुठंच काही त्याचं दिसत. अगदी अयोध्येला लोकांना घेऊन जाऊ, प्रत्येक मतदारसंघात न नेऊ, हे जे सगळं नियोजन होतं ते सुद्धा कोलमडलेलं आहे. आणि रामाची भक्ती, प्रत्येक हिंदू रामाला मानतो, रामाची भक्ती ही वेगळी आणि भाजपला होणारं मतदान वेगळं आहे. नाही, त्याच्यामुळे रामाच्या भक्तीसाठी, रामाच्या दर्शनासाठी जाणारा प्रत्येक व्यक्ती भाजपला मतदान करेल अशी स्थिती नाही. आणि राम मंदिराने जी हाईप निर्माण केली होती, उलट ते खूप आधी राम मंदिराचं लोकार्पण केलं असं मला वाटतं. ते थोडंसं निवडणुकीच्या अगदी तोंडावर केलं असतं तर थोडी बहुत तरी ते वातावरण निर्मिती टिकून राहिली असती. पण आता राम मंदिर आणि त्याचं लोकार्पण हा विषय जो आहे तो, ज्याला आपण फिझल आउट म्हणतो, अशा अर्थानं आता तो मवाळ झालेला आहे. आणि त्यामुळे आता या भरोशावर आपल्याला मतदान मिळणार नाही याची कल्पना असल्यामुळे उत्तरेत नितीश कुमारांना सोबत आणावं लागलेलं आहे, ज्यांच्यासाठी एनडीएचे दरवाजे बंद केले अशी अमित शहाने घोषणा केली होती. त्यांच्यासाठी वर्षभरात दरवाजे उघडून त्यांना आत घेण्याची वेळ भाजपवर आली. तेही उत्तर भारतात आली. मग राम मंदिराचा मुद्दा जर चालला असता तर उत्तर भारतात नितीश कुमारांना घ्यावं लागलं नसतं सोबत. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा राम मंदिराचा मुद्दा काही चालताना दिसत नाही. त्यामुळे आता काँग्रेसच्या नेत्यांना किंवा इतर पक्षातल्या बड्या नेत्यांना पुन्हा आपल्या पक्षात आणण्याची खेळी भाजपतर्फे भाजपला करावी लागते. सर, मग आता हाच प्रश्न येतो की जर का विशेषतः महाराष्ट्र राज्यात भाजप विरोधी वातावरण असेल तर मग प्रमुख विरोधी पक्ष असणार आहे आणि ज्याला नॅचरल गेन मिळणार असे सर्व अभ्यासक सांगतात. अशा काँग्रेसचा माजी मुख्यमंत्री, प्रमुख नेत्यां 2-3 नेत्यांमधला सर्वाधिक प्रमुख नेता का भाजपत येतो? नाही, त्याचं उत्तर अगदी सिंपल आहे. त्याचं उत्तर आहे 2 शब्द: ईडी. आपल्याला कल्पना असेल की ईडीच्या धाडी अशोक चव्हाणांशी संबंधित बऱ्याच लोकांवर पडलेल्या होत्या. ते मुख्यमंत्री असताना जो आदर्श घोटाळा झाला होता त्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख परवा श्वेतपत्रिकेत पण करण्यात आला होता. हायकोर्टाने बरेही त्यांना क्लीन चिट दिली असेल, पण त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे. ती फाईल पुन्हा कधी उघडू शकते हे त्यांना संकेत झाले होते. आणि भाजपकडून त्यांना वारंवार सांगण्यात आलं होतं की तुम्ही आमच्या पक्षात या, नाहीतर आम्ही ईडीची कारवाई तुमच्यावर करू. कारण आपल्याला कल्पना आहे की देशातला असा एखादाच अपवादात्मक नेता असेल की ज्याच्याकडे डिसप्रपोर्शनेट ऍसेट नाही आहे, बरोबर. तर अशा वेळेला ईडीच्या केसमध्ये प्रिव्हेन्शन ऑफ मनी, ते त्या कायद्यात येते की नाही, ईडीचं कन्व्हिक्शन रेट अतिशय कमी आहे आपल्याला कल्पना. परंतु एखाद्या माणसावर त्यांना इतक्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या, त्यांना इतक्यांदा मेसेज देण्यात आला होता की तुम्ही पक्षात या. मग आता काही दिवसापूर्वी ते त्यांना इंदोरमध्ये बोलवून घेण्यात आलं आणि भाजपच्या नेत्यांनी तिथे त्यांना मेसेज दिला की तुम्ही आता काँग्रेस सोडा आणि आमच्या पक्षात या, नाहीतर आम्हाला कारवाई करावी लागेल. आता त्यांच्या डोळ्यासमोर रोहित पवार चौकशीला चाललाय, वायकर तुरुंगात जाण्याच्या मार्गावर आहेत. काही नेते भुजबळांसारखे काही महिने, काही म्हणजे 2 वर्षाहून अधिक काळ तुरुंगात राहून आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांनी जी खासगी लोकांशी चर्चा केली त्याच्यात 2 गोष्टी होत्या. ते या सगळ्या धमकीने इतके हैराण झाले होते की ते राजकारण संन्यास घेण्याच्या स्थितीत आले होते. त्यांनी जवळच्या लोकांना 1-2 महिन्यापासून सांगणं सुरू केलं होतं की मी राजकारण संन्यास घेतो, पण मी भाजपात जाणार नाही. परंतु त्यांच्या राजकारण संन्यास घेण्याने भाजपचा जो हेतू आहे तो काही सफल होणार नव्हता. आणि मग त्यांच्यासमोर एकच पर्याय ठेवण्यात आला होता की तुरुंग की भाजप. मग अशा वेळेला त्यांनी तुरुंगापेक्षा भाजप हा पर्याय निवडला. असाच पर्याय यापूर्वी नारायण राणेंना पण देण्यात आला होता. त्यांनीही भाजपमध्ये जाण्याचा पर्याय निवडला आणि तुरुंग टाळलेला आहे. रवींद्र वायकरांना हाच पर्याय देण्यात आलेला आहे. कदाचित या 1-2 दिवसात रवींद्र वायकर सुद्धा ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेलेले असतील. तर असं सगळं की ईडीच्या माध्यमातून तुम्हाला अटक होणार आहे आणि तुम्हाला वर्षानुवर्ष तुरुंगात सडत राहावं लागणार आहे. आणि आज 60-70च्या वयात असताना हे आपल्याला जमणार नाही, आपली बदनामी होणार, या सगळ्या भीतीनं राजकीय नेते भाजपच्या दबावाला बळी पडतायत आणि भाजपमध्ये जात आहेत. हे काँग्रेसला नाराज होऊन केलेले पक्षांतर नाही. आणि राजकीय हवा किती असली तरी आपण गेल्याशिवाय पर्याय नाही याची कल्पना आल्यामुळे आपण जर काल म्हणजे पत्रकार म्हणून मी सांगतो, काल अशोक चव्हाणांची जर आपण बॉडी लँग्वेज पाहिली तर ते अत्यंत नाराज दिसत होते. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर लोकसत्तेमध्ये त्यांचा एक क्लोजअप असलेला फोटो प्रसिद्ध झालेला आहे. अत्यंत उद्विग्न दिसत आहेत, संतप्त दिसत आहेत.
ते कुठे खुशीत ते काही घोषणा करताना दिसत नाही, म्हणून त्यांनी कुठलीही टीका केली नाही. त्यांना कारण विचारल्यानंतर ते कारण सांगू शकले नाही. हवा पालटाला चाललो अशा स्वरूपाचं उत्तर होतं. काय दुसरा एक पर्याय शोधून बघावा. त्यांनी कुठलंही कारण सांगितलं नाही की मी काँग्रेस का सोडून जाते. तर त्याच्यामुळे आता ईडीच्या समोर भारतातल्या न्यायालय सुद्धा हतबल आहे, राजकीय नेते हतबल आहेत. त्यामुळे ईडी आणि भाजप सांगेल तशा पद्धतीचं राजकारण आता या देशात होणार आहे. सर, असं म्हणतात की प्रेमात आणि राजकारणात सगळं चालतं, आणि जर का हे राजकारण असेल लोकसभेचं, तर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसनं, त्यांच्या नेत्यांनी हे सगळं प्रिएम्प्ट केलं नसेल का? याच्याविषयी काहीच विचार केला नसेल का? असं कसं होऊ शकतं, असं मला एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडतो. नाही, नक्कीच केला असेल, प्रियम्प्ट पण केला असेल. परंतु आता आपल्याला कल्पना असेल की हा या ईडीला अटकेचा अधिकार देणारी जी दुरुस्ती आहे कायद्यातली, ईडी हा काही आताची संस्था नाही आहे, खूप जुनी संस्था आहे. म्हणजे मीच पत्रकारितेत आलो 27 वर्षापूर्वी, तर तेव्हा मी ईडीच्या बातम्या केलेल्या आहे. अंमलबजावणी संचालनालय असं आम्ही तेव्हा मराठीत म्हणायचो. आता मराठीत ईडी शब्द रूढ झालेला आहे, पण त्याचं मूळ भाषांतर हे अंमलबजावणी संचालनालय. त्याच्या नोटिसा यायच्या लोकांना, आणि मनी लॉन्ड्रिंगचा कोणी केलं असेल तर त्याला त्याला नोटीस जायची, त्याची सुनावणी व्हायची, आणि पुढे काय व्हायचं हे कोणाला कळायचं पण. पण केंद्रामध्ये मनमोहन सिंग सरकार असताना देशातल्या राजकीय नेत्यांचा किंवा एकूणच भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे, तो थांबवण्यासाठी त्यावेळेच्या युपीए सरकारने ईडीला अटकेचे अधिकार देण्याचा आणि त्याचे पॉवर वाढवण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय देत त्याची जेव्हा राज्यसभेत चर्चा चालू होती तेव्हा मला आठवते की सुप्रिया सुळेंनी हा कायदा दुरुस्ती मांडणारे तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांना म्हटलं होतं की तुम्ही आपल्याच पायावर धोंडा मारून घेता, एक दिवस आपल्यासाठीच डोकेदुखी होणार आहे. तर त्यांनी असं म्हटलं होतं पी चिदंबरमनी की आपण बनवलेला याच्यातल्या पळवाटा आपल्याला माहित आहे. पण असं म्हणणं गमतीने ठीक आहे, पण आपल्याला कल्पना आहे की ज्या पी चिदंबरमनी ईडीला अधिकार दिले त्याच पी चिदंबरमना नंतर ईडीने अटक केली आणि त्यांना काही दिवस तुरुंगात राहावं लागलं. नंतर त्यांना जामीन मिळाला, हे ठीक आहे. तर त्यामुळे आता राजकारणात असलेला असा कुठला दिग्गज नेता आहे की त्यांनी काही ना काही आर्थिक गैरव्यवहार केले नसतील, किंवा नाहीही केले असतील तरी सरकार तुम्हाला आर्थिक गैरव्यवहार केले आहे असा ठपका तुमच्यावर ठेवून ईडीच्या माध्यमातून कधीही अटक करू शकते. तुम्ही जा आणि स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करत बसा. तर अशा वेळेला काँग्रेसला हे माहित आहे की ईडी कडनं अशा प्रकारची धमकी येणार आहे आपल्या नेत्यांना. पण जर त्या नेत्याचीच मानसिक तयारी नसेल तुरुंगात जाण्याची, हेमंत सोरेन सारख्या एका नेत्याने तयारी दाखवली, त्याच्यावर भाजपने दबाव टाकला होता की तुम्ही आमच्यासोबत या, त्याने तुरुंगात जाणं निवडलं, ती त्याची वैयक्तिक हिंमत आहे. कारण याला पक्षाला तुरुंगात नाही घालत ना, इथे त्या नेत्याला तुरुंगात घालतात. तर जसं वाल्मिकीने आपल्या पत्नीला विचारलं होतं की माझ्या पापात तू सहभागी होशील का, तर वाल्मिकीला त्या पत्नीने सांगितलं की नाही, मी तुझ्या पापात सहभागी नाही. तर तसं राजकीय नेता जे काही पाप करतो तेव्हा त्याच्या पापाचा लाभ सगळे जरी घेत असले, आपण पाप या कथित अर्थानं म्हणतो की जर तो पाप असेल तर पण जेव्हा प्रत्यक्ष त्याची शिक्षा भोगण्याची वेळ येते, त्याची किंमत चुकवण्याची वेळ येते, तेव्हा त्या संबंधित नेत्यालाच ती चुकवावी लागते, त्याची किंमत भोगावी लागते. त्या अशा वेळेला पक्ष जास्तीत जास्त त्यांच्या पाठीशी उभं राहू शकतो, त्याच्या वारसदाराला तिकीट देऊ शकतो, त्याच्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतो, पण त्याची अटक टाळू शकत नाही. कारण कुठल्याही न्यायालयात आजकाल जामीन त्यांना मिळताना दिसत नाही. न्यायालय सुद्धा सरकारला शरण गेले असं चित्र आहे. नाही अन्यथा ज्या निवडणूक आयोगाने शिवसेनेची मान्यता रद्द केली, म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून काढून ते एकनाथ शिंदेला दिली, त्या निकालाला 1 वर्षापूर्वी तो निकाल दिला निवडणूक आयोगाने, त्याला सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंनी चॅलेंज केलेला आहे. 1 वर्ष झालं त्याच्यावर सुनावणी पण झाली नाही. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं येत आहे. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं भले न्यायालय म्हणत असेल तरी निवडक प्रकरणामध्ये जिथं भाजपला अडचणीचं येऊ शकते अशा प्रकरणामध्ये न्यायालय पद्धतशीरपणे भाजपला मदत करताना जर दिसत असेल तर न्याय मागायचं कुठं? ईडीने अटक केली तर न्यायालय जामीन देणार नाही. तुम्ही तुमचा पक्ष हिसकावून घेतला तर त्याच्यावर सुनावणी होणार नाही. तर म्हणजे एकीकडनं आई मारते आणि बाप खाऊ देत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा वेळेला राजकीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी काँग्रेस सारख्या आपल्या नेत्यांच्यासाठी करावं तर काय करावं? काहीच करू शकत नाही जोपर्यंत त्यांनी स्वतःची लढण्याची हिंमत दाखवली नाही. तशी राहुल गांधींची खासदारकी गेली, त्यांनी लढण्याची हिंमत दाखवली. तशी पी चिदंबरम तुरुंगात गेले पण ते मागे हटले नाही. हेमंत सोरेन तुरुंगात गेले, ते मागे हटले नाही. संजय राऊत तुरुंगात गेले पण ते शिवसेनेसोबत राहिले. तशीच हिंमत संबंधित नेत्याला दाखवावं लागेल. पक्ष जास्तीत जास्त त्यांच्या पाठीशी उभा राहू शकतो आणि ते पक्ष मला करताना दिसतंय तशा पद्धतीने. सर, तुम्ही जे म्हणताय हे सगळं आपण गृहीत धरलं आणि फक्त ईडीमुळे हे सगळे पक्षांतर होतात असंही जरी मान्य केलं चर्चेसाठी, तर गेल्या 10 वर्षात 16 माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस सोडून विविध पक्षात प्रवेश केला. तर या सगळ्यांच्या पाठीमागं फक्त ईडी कारण आहे का काँग्रेस पक्षाचंही काहीतरी चुकतं?
नाही, काँग्रेस पक्षाचे काहीतरी चुकलंच असेल, कारण मला आता 16 जे बरेचसे, आता आपण गुलाम नबी आझाद घ्या, त्यांनी भाजप जॉईन नाही केलं, त्यांनी काँग्रेस सोडला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. आता गुलाम नबी आझादांचं वय किती आहे? 75च्या वर आहे. गुलाम नबी आझादांना मुख्यमंत्री केलं होतं जम्मू काश्मीरचं, आणि अशा वेळेला मुख्यमंत्री केलं की जेव्हा जम्मू काश्मीर हे देशातलं एकमेव राज्य आहे की जिथे विधानसभेची मुदत 6 वर्ष होती 370 मुळे. त्यामुळे 3 वर्ष तेव्हा ते त्यांच्या मित्र पक्षाला आणि 3 वर्ष काँग्रेसला अशी वाटणी झाली होती. तर त्या वाटणीमध्ये हे खासदार आणि केंद्रात आरोग्य मंत्री असलेल्या, नगर विकास मंत्री असलेल्या गुलाम नबी आझाद यांना जम्मू काश्मीरमध्ये मुख्यमंत्री पद दिलं होतं. केंद्रामध्ये टॉपमोस्ट पोझिशन त्यांना दिली. त्यापूर्वी ते खासदार म्हणून निवडून येण्यास सक्षम नसताना महाराष्ट्रातून तिकीट देऊन त्यांना खासदार म्हणून सुद्धा निवडून आणण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला. अशा वेळेला आता 76व्या 77व्या वर्षी पण त्यांच्या काही अपेक्षा असतील आणि त्या पक्षांनी पूर्ण कराव्या असं त्यांना वाटत असेल आणि त्या होत नसतील, तर त्या जात असतील, तर काँग्रेस जितका दोषी असेल तितका तेही दोषी आहे. आता आपण अमरिंदर सिंगचं उदाहरण घ्या. त्यांना मुख्यमंत्री पद दिलं होतं, पण ते मुख्यमंत्री म्हणून कार्यालयातच बसत नव्हते, ते त्यांच्या फार्म हाऊस मध्ये होते. म्हणजे जवळपास 1 ते 2 वर्ष ते आलेच नाही. त्यांचा प्रशासनाशी संपर्क होत नव्हता, आमदारांशी संपर्क नव्हता. त्यामुळे सगळ्या आमदारांनी मागणी केली की यांना मुख्यमंत्री पदावरून हटवा. आणि म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंगनी जे आश्वासन दिलं होतं पंजाबच्या जनतेला, हातामध्ये त्यांच्या भाषेत छोट्या गुरु ग्रंथ साहिबला गुटखा म्हणतात, तर हातामध्ये गुटखा घेऊन त्यांनी असं आश्वासन दिलं होतं की मी पंजाब मधला जे ड्रग्सचं मेनॅस आहे, ड्रग्सचा विळका आहे, त्याच्यातून मी पंजाबला मोकळं करेल. ते त्यांनी त्याबद्दल कुठलंही कठोर पावलं उचलली नाही. जे ड्रग माफी आहे त्यांची पाठराखण उलट केली. यामुळे तिथली जनता नाराज होती, काँग्रेसला त्यात डॅमेज होत होता, आमदार नाराज होते. आणि मुख्यमंत्री तुम्हाला केलं तर तुम्ही त्या राज्याच्या मंत्रालयात बसलं पाहिजे, आमदारांना भेटलं पाहिजे, राजधानीच्या ठिकाणी तर राहिलं पाहिजे. तुम्ही राजधानीच्या ठिकाणी नाही, तुम्ही तुमच्या फार्म हाऊसवर जाऊन 1-1, 2-2 वर्ष राहताय. अशा वेळेला काँग्रेसने अशा व्यक्तीला का जास्त एंटरटेन करावं? आणि बाकीचे जे लोक आहेत, आपण ज्यांचं नाव घेतलं असेल, अजित जोगी आहे किंवा असे अनेक मुख्यमंत्री गेलेले आहेत, तर ते सगळे लोक पक्षाशी काहीतरी नाराजीतून गेले. मी असं म्हणत नाही की सगळेच ईडीमुळे गेले, काही पक्षाच्या नाराजीतून गेलेले आहेत, काही लोक पक्षाशी आणि त्यांच्या अपेक्षांचा मेळ खाल्लेला नाही. परंतु याला 100% आपण काँग्रेसला दोषी ठरवणं योग्य ठरणार नाही. ते खरोखर अपेक्षा ठेवण्यासाठी त्या क्षणी पात्र होते का? त्यांच्या काही चुका होत्या का? आणि एका विशिष्ट लिमिटच्या लेवलच्या नंतर एखाद्या नेत्याला किती आणखी देत जायचं हे आपण बघितलं पाहिजे, याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. सर, हे सगळं जरी आपण मानलं तरी जर का 2024 मध्ये काँग्रेस परत सत्तेत येणार असेल तर हे अवघ्या काही दिवसाचाच त्रास आहे असं समजून हे सगळे नेते काँग्रेसमध्ये राहिले असते. निवडणुकीच्या तोंडावर 40-40, 50-50 वर्ष ज्यांनी काम केलं, असे लोक ज्यावेळी पक्ष सोडतात त्यावेळी या पक्षाला भवितव्य राहिलेलं नाही, हा पक्ष परत सत्तेत येणार नाही असा मेसेज ही लोक देतात. असू शकते. मी या तुमच्या भूमिकेशी सहमत आहे की त्यांना कुठेतरी खात्री वाटत नाहीये, त्या नेत्यांना, की आपला पक्ष सत्तेत येईल अशी खात्री त्यांना वाटत नाही. आणि त्यामुळे हे लोक सोडून जात असतील. कारण तुमचा मुद्दा बरोबर आहे की जर त्यांना असं वाटलं असतं तर हा काही महिन्याचाच त्रास आहे असं समजून ते थांबले असते. परंतु राजकीय नेते एक दिवसही तुरुंगात जायला तयार नसतात. त्यांना जर अटक व्हायची, म्हणजे ईडीचंच प्रकरण सोडून द्या, अन्य कोणत्याही प्रकरणामध्ये जेव्हा त्यांना अटक होण्याची वेळ येते तेव्हा त्यांची तब्येत बिघडत असते, ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत असतात. मग ते तिथून जामीन मिळवण्याचा प्रयत्न करतात, कारण तुरुंगात गेल्यानंतर राजकीय नेता म्हणून त्यांचं जे वलय असतं ते फार मोठ्या प्रमाणावर डॅमेज होत असतं आणि मास लिडरचं खास करून जास्त डॅमेज होत असतं. आणि असं वाटत लोकांना वाटायला लागते की आपल्या नेत्याची ताकद नाही, त्याला तुरुंगात जावं लागेल. आणि मी तुरुंगात कशासाठी गेलो बा? मी आंदोलन करून गेलो असेल, लोकांच्या प्रश्नावर लढून मी गेलो असेल तर ताटमानेने मी जाईल ना. पण मी जिथे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असतील, माझे अनेक घोटाळे उघडकीस येणार असतील, कारण कोणते घोटाळे उघडकीस येणार आहे याची सर्वसामान्यांना कल्पना नाही. 2 महिन्यासाठी जरी हे घोटाळे उघडकीस आले तरी त्याचं केंद्रात सत्ता जरी आली नंतर काँग्रेसची, तरी हे जे डॅमेज आहे, जो बूंद से गई वो होश से आती नाही. त्यामुळे भले काँग्रेस 2-4 महिन्यानंतर जर सत्तेत येणार असेल, हे तरी त्यांनाही खात्री जरी असेल, तरी सुद्धा आता हे 2-4 महिने जे आहे ते जर आपल्याला तुरुंगात काढावे लागले तर आपलं राजकारण संपू शकतं आणि आपल्याला आपली पॉलिटिकल इमेज पण डॅमेज होऊ शकते. ही भीती त्यांना आहे, कारण आर्थिक गुन्हे जेव्हा एकदा नोंदवले जातात आणि न्यायालयीन प्रक्रिया त्याची सुरू होते तर ते गुन्हे काही मागे घेतले जात नाही. एखाद्या आंदोलनातले गुन्हे मागे घेतले जातात, पण हे गुन्हे मागे घेतले जाऊ शकत नाही. त्यामुळे ते दीर्घकाळ हे प्रकरण चालतात. आणि दुसरी गोष्ट असं असते की अशा गुन्ह्यांमध्ये एकटा नेता सामील नसतो, त्याच्यामध्ये अनेक टीम लोक असतात, त्यात कुटुंबातले लोक असतात, त्यांचे काही हस्तक असतात,
की ज्यांच्या नावाने ही सगळी संपत्तीची देवाणघेवाण केलेली असते, कुठेतरी त्यांचे दूरचे जवळचे नातेवाईक असतात, ते असतात. मग एकदा हे अडकले की जाळ्यामध्ये सगळेच अडकायला लागतात. मग केवळ एकटा तुमचा प्रश्न नसतो, तुम्ही नेते म्हणून कदाचित 2 महिन्यानंतर बाहेर गेला जामिनावर, पण इतके लोकांवर जेव्हा तुरुंगात जाण्याची वेळ येईल तेव्हा ते सगळेच बाहेर येऊ शकतील अशी पण परिस्थिती नसते. त्यामुळे हा जो विचार असतो सारासार, हे राजकीय नेते करत असतात. आणि राजकीय नेते हे सर्व्हायवल पॉलिटिक्स आहे आजच्या काळातलं. त्यामुळे आज आपण तुरुंगाच्या बाहेर राहिलो, आज आपण टिकलो, तर भविष्यात काहीतरी करू शकू, या तुलनेतून हे लोक जात असतात. आणि अशोक चव्हाणांचं आपण बघितलेलं आहे की एकदा साधारणतः माणूस एका राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर खरं तर त्यानं साधं मंत्री म्हणून काम नाही करायला पाहिजे. परंतु मागच्या सरकारमध्ये, उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला माणूस, त्याने अशा माणसाच्या हाताखाली काम केलं की ज्याने एक दिवस आमदार म्हणूनही काम केलं नव्हतं, मंत्री तो सोडा. पण अशा उद्धव ठाकरेंच्या हाताखाली त्यांनी साधं सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम केलं. याचा अर्थ काय की त्यांना सर्व्हायवल, आपलं आपण सत्तेच्या ठिकाणी राहावं आणि सुरक्षित राहावं, कारण सत्ता असली की सुरक्षा येते असं त्यांना वाटतं. त्यासाठी ते आपला स्वाभिमान बाजूला ठेवून तडजोड करायला तयार असतात. नाहीतर त्याच वेळेला पृथ्वीराज चव्हाण मात्र मंत्री झाले नाही, ते पण माजी मुख्यमंत्री होते, तेही होऊ शकले असते, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. मात्र अशोक चव्हाणांनी मंत्रीपद मिळवण्यासाठी पण लॉबिंग केलं आणि मंत्रीपद मिळवून ते मान खाली घालून काम करत राहिले. यावरून आपण अशोक चव्हाण हे व्यक्तिमत्व आहे हे पण आपण समजून घेतलं. याचा असा अर्थ घ्यायचा का की काँग्रेसकडचं जे राजकारण आहे हे संस्थात्मक राजकारण आहे, जिथे लोकल नेते संस्थांचं जाळं उभारून स्वतःचं बळ बनवतात, सरदार होतात, मात्र दुसरीकडं इतर पक्षांचं विशेषतः भाजपचं राजकारण हे विचारांवर आधारित आहे. सो जे वैचारिक राजकारण करतात त्यांना संस्थांची तिथल्या यांची कदाचित तितकंसं भय नाही. म्हणून मग हे जे दोन फिनॉमिना आहेत पॉलिटिक्सचे किंवा मेथॉडॉलॉजी आहेत, त्यातला संघर्ष आहे का आणि त्याच्यात मग विचारांचं राजकारण भारी ठरतंय? अंशतः थोडा सहमत आहे आणि अंशतः असहमत पण. मुळात काँग्रेस सुद्धा एक विचाराचं राजकारण घेऊनच पुढे आली. आणि जे लोक याच विचाराच्या राजकारणातनं काही नसताना, शून्य असताना जेव्हा मोठे झाले, तेव्हा तेव्हा त्यांनी संस्था उभारल्या. हा पहिला भाग म्हणजे शिक्षण संस्था. पण त्याच वेळेला आता सहकारी संस्था, जे सहकारी साखर कारखाने असतील किंवा सहकारी बाकी अन्य संस्था आहेत, दूध संस्था आहेत, या संस्था सुद्धा एका राजकीय विचाराचाच भाग होता. कारण स्वातंत्र्याच्या चळवळीत सहकार चळवळ पण एक सहभागी होती. आणि आपल्याला कल्पना असेल की गांधीवादी लोक सहकारी चळवळीत पण होते, वैकुंठबाई मेहता घ्या किंवा बाकीचे लोक घ्या. तर ते गांधीवादी चळवळीचाच एक वारसा त्याला होता. आपण जर काँग्रेसच्या ज्या संस्थात्मक नेत्या आपण ज्यांच्याकडे म्हणतो, ज्यांच्या सहकारी बँका आहेत, सहकारी कारखाने आहेत किंवा सहकारी दूध संघ असतील, अशा ज्या सहकारी संस्था आहेत, हे सगळे लोक त्यांचे वडील, म्हणजे आता आपण विखे पाटलांचं उदाहरण घेतलं तर विठ्ठलराव विखे पाटील घ्या, भाऊ शंकरराव चव्हाण घ्या किंवा पश्चिम महाराष्ट्रातले अनेक नेते घ्या, तर हे जयंतराव पाटलांचे वडील घ्या, हे सगळे लोक एकेकाळी त्यांनी सामान्य माणूसच होते. चळवळी, त्यांनी सहकार्याची चळवळ उभी केली, त्या चळवळीतून संस्था उभ्या केल्या, त्या संस्थांचं प्रभावी नेतृत्व करून संस्था मोठ्या केल्या. आणि त्यांच्या नेतृत्वामुळे ते सातत्याने निवडून येत राहिले. ते त्या मालकीच्या संस्था नव्हत्या, ते निवडून येत होते त्यांच्या भल्या बुऱ्या ज्या काही असेल नंतरच्या काळात. परंतु एक संस्था त्यांनी एका चळवळीच्या माध्यमातून उभी केली. आणि अर्थातच या संस्थांमुळे त्यांना राजकीय बळ मिळालं, त्यांना आमदारकी मिळाली, जिल्हा परिषद सदस्य मिळाला, खासदारकी मिळाल्या, मुख्यमंत्री मंत्रीपद मिळाले. परंतु बेसिक जो होता तो विचाराचा होता, तो नंतर संस्थांमध्ये येऊन थांबला. आणि मग विचारांपेक्षाही संस्थांना प्राधान्य द्यायला जायला लागलं. आज जर तुम्ही भाजपमध्ये बघायला गेलात, भाजपमध्ये पण सुरुवातीला तुम्ही जसं म्हणता तसं विचाराचं राजकारण घेऊनच राजकारण करण्यात आलंय. परंतु जशी जशी सत्ता आली तर गोपीनाथ मुंडेंनी स्वतःच्या साखर कारखाने उभे केलेले आहेत. वेगळ्या प्रकारे का असे ना, गडकरींनी स्वतःच्या संस्था उभ्या केलेल्या आहेत. आज भाजपच्या अनेक नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत. आणखी काही सहकारी संस्था असलेले जे नेते आहेत ते आता भाजपमध्ये आलेत आणि त्यांना येऊन 10-10, 15-15 वर्ष झाले. आणि भाजपकडनं त्यांना सर्व प्रकारे मदत केली जात आहे आणि त्या संस्थात्मक स्ट्रक्चरचा फायदा भाजप घेत आहे. त्यामुळे संस्था, राजकीय सत्ता आणि सत्तेतून संस्था आणि संस्थेतून पुन्हा संपत्ती आणि संपत्तीतून पुन्हा सत्ता, असं हे चक्र आहे. ते भाजप असो की काँग्रेस असो, ज्याची सत्ता आहे त्यांच्याजवळ संस्थानिक जातात आणि सत्ता आणि संस्थानिक एकमेकाचा लाभ घेत असतात. आता सध्या भाजपचं काळ आहे, त्यामुळे आता ह्या सगळ्या संस्थानिक तुम्हाला भाजपकडे जाताना दिसतात. कारण जर भाजपकडे गेलं नाही तर आपल्या संस्था टिकणार नाही, आपल्याला लाभ मिळणार नाही, ही सुद्धा भीती आहे. आणि तशा प्रकारे घटना घडलेल्या. अजून आमदार फुटणार आहेत का? किती फुटू शकतात आणि यातनं कशी गणितं बदलू शकतात? अजून आमदार तर फुटणारच आहेत, कारण अशोक चव्हाणांचे मोठं वजन महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये आहे. पण ते लगेच किती फुटतील, की कारण कसं आहे की विधानसभा निवडणुकीला नाही म्हटलं तरी अजून 7-8 महिने बाकी आहे. आणि अशा वेळेला इतक्या लवकर कोणाला माजी आमदार होणं आवडेल का, हा एक प्रश्न आहे.
अशा वेळेला खास करून विधानसभेचे जे जे आमदार आहेत, आता नांदेड जिल्ह्यात 4 आमदार आहेत, म्हणजे चव्हाणांना पकडून ते येतीलच. त्याच्यानंतर जसं आपण इगतपुरीचे म्हणतो हिरामन खोसकर आहेत. विदर्भातनं काही लोकांचे नावं चालू आहेत. प्रतिभा धानोरकर त्यांचं नाव चालू आहे. सुभाष झोटे आहे त्यांचं नाव चालू आहे. आणि मराठवाड्यातल्या अनेक नेत्यांचं नाव आहे. धीरज देशमुखांचं नाव आहे. माधवराव जवळकरांचं नाव आहे. आणि भविष्यामध्ये विजय वडेट्टीवार जाऊ शकतात अशी पण चर्चा आहे, कारण वडेट्टीवार पण एक अशोक चव्हाण कॅम्पचे नेते आहेत. आपल्याला जर आठवत असेल तर जेव्हा एकनाथ शिंदे सरकारने आपला विश्वासदर्शक ठराव मांडला होता विधानसभेमध्ये, तेव्हा त्या ठरावाला विरोध करायला 11 लोक गैर होते. हे सगळे गैरहजर लोक अशोक चव्हाण कॅम्पचेच होते. हे 11 लोक जाऊ शकतात अशी शक्यता आहे. पण सर्वच्या सर्व लोक जे आहे हे भाजपमध्ये जाणार नाही. काही लोक हे राष्ट्रवादीमध्ये जात आहेत, खास करून जे मुस्लिम आमदार आहेत. झिशान सिद्दीकी आहे, अमीन पटेल आहे, असलम शेख आहे मुंबईतले. अशा आमदारांचं जे आहे नाव हे जिथं ज्यांना ज्या पक्षात गेल्यानंतर त्या पक्षाच्या दृष्टीने आणि यांना सोयीचं आहे तिथं हे आमदार जाणार आहेत. पण जाणार मात्र नक्कीच आहे. 10 ते 15 आमदार जे आहे अशोक चव्हाणांच्या पाठीमागे आहेत. आणि ते त्यांच्या राजीनाम्यानंतर किंवा आता त्यांना खासदार झाल्यानंतर हळूहळू पक्ष सोडतील आणि त्यांच्यासोबत जातील ही शक्यता आहे. या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं अंतर्गत राजकारण, तिथली कथित गटबाजी, त्यांच्यातले एकमेकांचे दावे प्रतिदावे, या सगळ्याचा किती भाग आहे? या सगळ्यांचा पण भाग आहे, नक्कीच आहे. कारण आणि म्हणजे अशोक चव्हाणांच्या जाण्यामागे त्यांचं एक नाना पटोले बद्दलचं पण फ्रस्ट्रेशन होतं. तर अगदी नाना पटोलेच्या जागी ते जरी प्रदेशाध्यक्ष असते आणि ईडीची तलवार त्यांच्यावर असते तर तेही गेले असते, हा भाग वेगळा. परंतु नाना पटोले हे व्यवस्थित काम करत नाही, मनमानी करतात, ॲरोगंट वागतात, सगळ्यांना सोबत घेऊन जात नाही, विश्वासात घेत नाही. आणि आपण ज्येष्ठ असूनही आपले सल्ले ऐकले जात नाही, ही खंत त्यांची होती. आणि खासगीमध्ये त्यांनी ती अनेकदा आम्हा पत्रकारांना बोलून पण दाखवली होती. तर ती एक नाराजी आहे की नाना पटोले यांच्याबद्दल खास करून मराठा समाजातल्या नेत्यांमध्ये नाराजी जास्त आहे. कारण हा पहिला नेता असा आहे अलीकडच्या काळातला माणिकराव ठाकरे नंतर की हा कुणबी समाजातला आहे, हा मराठा नाहीये. आज कुणबी आणि मराठा एक आहे असं बरेच जरांगे पाटील सांगत असले तरी महाराष्ट्राच्या राजकीय विश्वामध्ये मराठा आणि कुणबी हा वेगळा आहे. आणि त्यांच्यामध्ये एक अंतर्गत संघर्ष आहे. तर मराठा समाजातले जे आमदार आहेत त्यांना ते नाना पटोलेंच्या वागण्याने नाराज आहेत. दुसरी गोष्ट, नाना पटोले आणि मुळातच काँग्रेसमध्ये गटबाजी ही आधीपासूनच आहे. मग त्याच्यात एक पटोलेंचा गट असेल, एक नितीन राऊतांचा असेल, एक बाळासाहेब थोरातांचा असेल, त्या अशोक चव्हाणांचा असेल, रोहिदास दाजी पाटलांचा असेल. प्रत्येक जिल्ह्यातले एक एक नेते आहेत, त्यांचा त्यांचा एक गट आहे. आणि काँग्रेसमधली एक वर्किंग पद्धत अशी आहे की त्या जिल्ह्याचे निर्णय जे आहे ते त्या गटाच्या प्रमुखाला विचारून तो खासदार असेल, आमदार असेल, मग तो अगदी पक्षात साधा सरचिटणीस जरी नेमायचा असेल जिल्हा पातळीवर, तरी त्याची यादी त्या माणसाकडनं अप्रूव्ह केल्याशिवाय भरता येत नाही. त्यामुळे नाना पटोलेंना पण काम करता येत नाही त्यांना जसं पाहिजे तसं, आणि यांनाही त्यांच्यासोबत काम करणं जमत नाही. तर ही जी अंतर्गत गटबाजी आहे त्या गटबाजीने काँग्रेस नक्कीच पोखरून गेलेला आहे. आणि ते अतिशय गंभीर संकट, इतकंच भाजपने एवढं मोठं त्यांच्यावर अस्तित्वाचं संकट आणलं असतानाही काँग्रेसचे नेते एकमेकाचे पाय ओढण्यात आणि एकमेकाशी लढण्यात व्यस्त आहे. हे पाहून खरं तर अनेक काँग्रेसवर प्रेम करणारे लाखो लोक आज नाराज आहेत. परंतु या भांडणातून बाहेर निघून पक्षाचा विचार करण्यासाठी अजूनही जो एक मोठेपणा दाखवावा लागतो तो या काँग्रेसच्या नेत्यांना अद्यापही दाखवता आलेला नाही. आणि 24 ची निवडणूक होईपर्यंत ते दाखवू शकणार असं वाटत नाही. अशोक चव्हाणांनी जशी मराठीत प्रतिक्रिया दिली तशी हिंदीत दिली. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा हिंदीत प्रतिक्रिया दिली, कारण ही नॅशनल सिग्निफिकन्सची न्यूज आहे असं त्या पत्रकार परिषदेत म्हणत होते. एका बाजूला विरोधकांचे नेते म्हणून राहुल गांधी, पण इंडिया आघाडी जी आहे त्या आघाडीत फूट पडत राहणं, नितीश कुमार बाहेर जाणं, ममता बॅनर्जींनी थोडी वेगळी भूमिका घेणं, आप पंजाबमध्ये वेगळी भूमिका घेत आहे, आणि ठिकठिकाणी काँग्रेसचे महत्वाचे नेते फुटत जाणं. मग त्याच्यामध्ये अगदी आता मिलिंद देवरा असतील, सिद्दीकी असतील, आणि आता अशोक चव्हाण, या सगळ्यामुळं देश पातळीवरती विरोधकांचं काही खरं नाही असा मेसेज जातोय का? आणि त्याच्यामुळं इंडिया आघाडीचं अवसान रोज कमी कमी होत जातं. इंडिया आघाडीबद्दल थोडा बहुत निगेटिव्ह नक्कीच चाललेला आहे. कारण ज्या पद्धतीने इंडिया आघाडीतनं नितीश कुमार बाहेर पडले, खरं तर जे संस्थापक होते त्यांनी इंडिया आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. म्हणजे एखादी झूम मीटिंग एका होस्टनी बोलवावी आणि होस्टच बाहेर पडावा, तर त्या मीटिंगचं काय होईल अशा स्वरूपाचं ते इंडिया आघाडीचं झालं. कारण नितीश कुमार बाहेर पडले, त्याच्यानंतर केजरीवाल पंजाब मध्ये स्वतंत्र लढत आहेत, पश्चिम बंगालमध्ये ममता दिदी सोबत यायला तयार नाही, उत्तर प्रदेशमध्ये जे राष्ट्रीय लोकदल होतं जे सोबत आलं होतं समाजवादी पार्टीच्या माध्यमातून
ते आता भाजपकडे गेलेले आहे. तर इंडिया आघाडीचं जे आहे एकूण एक एकत्रित लढा उभा करण्याची जी क्षमता होती ती नक्कीच कमी झालेली आहे. आणि त्यामुळे ही लढाई आता फक्त काँग्रेसला एकट्यालाच भाजपसोबत लढावी लागेल असा सगळा जो हे चित्र निर्माण झालेलं आहे. आणि याबद्दल काही गोष्टी पॉझिटिव्ह पण आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की काँग्रेसने एकट्यानेच लढावं, या कोणालाही सोबत घेऊ नये, कारण यांच्या जागांची मागणी आणि त्या पुरवता पुरवता काँग्रेसला कठीण होत जाणार आहे. परंतु जर आपण हा भाग सोडला तरी महाराष्ट्रापासून जर पुढे आपण गेलात अगदी दक्षिणेमध्ये, तर तिथे अलायन्स व्यवस्थित आहे आणि तिथे संघटितपणे लढा उभा केला जाईल. उत्तर भारतामध्ये मात्र दुर्दैवाने हे पक्ष सोडून गेल्यामुळे तिथे मात्र इंडिया अलायन्स हे कमजोर झालेला आहे. आता निवडणुकीच्या राजकारणामध्ये याचा काय परिणाम होईल, कितपत याचं नुकसान होईल हे बघणं नक्कीच महत्वाचं ठरणार आहे. परंतु इंडिया आघाडी कमजोर झाली हे चित्र निर्माण झालं आहे, जे काँग्रेससाठी चिंताजनक आहे. हे सगळं लोकसभेसाठी तर ठीक आहे. महाराष्ट्र विधानसभेला ही जी बदलती परिस्थिती आहे, अजून खूप घोडा मैदान लांब आहे, पण आता काय ट्रेंड दिसतात? महाराष्ट्र विधानसभेमध्ये तर जे वाटते आता सामान्य लोकांमध्ये मिसळल्यानंतर की महायुती सरकारच्या विरुद्ध लोक आहेत आणि हा जो निकाल राहील विधानसभेचा तो महाविकास आघाडीच्या बाजूने जाईल. याचा अर्थ महाविकास आघाडी खूप ग्रेट आहे, तिथले नेते ग्रेट आहे म्हणून नव्हे, हे पण मी आधी स्पष्ट करू इच्छितो. एक तर ज्या पद्धतीचं राजकारण भाजपने केलं फोडाफोडीचं, आणि ज्या पद्धतीने विश्वासघात या नेत्यांनी जनतेसोबत केला, आणि तिसरी गोष्ट अशी झाली की असं वाटायला लागलंय की सरकारचं एकच काम आहे की आमदार फोडणे आणि पक्ष बनवणे, त्याच्या न्यायालयीन लढाई लढत बसणे. जे सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते मात्र अफेक्ट होत चाललेले आहे. मी साधं उदाहरण घ्या, तुम्हाला मी सांगतो की एकेका मंत्र्याकडे जर 4-4, 6-6 मंत्रालय असतील तर ते कसं काम करणार. आता मी पत्रकार म्हणून मंत्र्यांना जवळपास 20 वर्षापासून जवळून काम करताना बघतो. एक मंत्रालय सांभाळणं सुद्धा एका मंत्र्यासाठी खूप कठीण असतं, कारण इतके सगळ्या आढावा बैठका असतात, प्लॅनिंग असतं, त्याच्यानंतर काही लिगल केसेस असतात, पॉलिसी मेकिंग असतं. असं असताना जर एकेका माणसाकडे, म्हणजे आपण मुख्यमंत्र्यांचं उदाहरण घेतलं, त्यांच्याकडे 5 खाते आहेत, मुख्यमंत्र्यांकडे 5-6 खाते आहेत, असे काही नेते आहेत की ज्यांच्याकडे अनेक खाते आहेत. हे कसे त्या, आणि याच्यामुळे काय होते की डिसिजन मेकिंग रखडलेली आहे. आणि मग समजा एखादा निर्णय अजित पवार घेत असतील चांगला, अरे मग त्याचं श्रेय राष्ट्रवादीला मिळत आहे म्हणून उर्वरित 2 पक्ष त्याची अडवणूक करतात. मुख्यमंत्री घेत असेल तर इकडे वित्त विभाग अडवणूक करतात, जे आज आम्ही मंत्रालयात काम करताना बघतोय. त्यामुळे ते एकमेकाची अडवणूक कशी करून त्यांना श्रेय कशी मिळणार नाही असा सुद्धा प्रयत्न केला जात आहे. पण त्यामुळे एकूण जनतेसाठी जी डिसिजन मेकिंग ज्या वेगाने व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही. उलट पक्ष फोडणे, निवडणुका जिंकणे इथपर्यंतच गव्हर्नन्स राहिलेलं आहे. हे ऍक्च्युली गव्हर्नन्स निवडणूक जिंकल्यानंतर सुरू होते. यांनी आज सत्ता मिळवलेली आहे तर ती राबवली पाहिजे असं जनतेचं मत आहे, पण ती राबवताना दिसत नाही. आणि लोकांना पक्ष फोडाफोड आवडलेली नाही. लोकांच्या दृष्टीने ही अनैतिक गोष्ट आहे आणि त्यामुळे लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरे आणि आता शरद पवार यांच्या बाजूने आहे. आणि त्याचा फटका महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बसेल, यात काही शंका नाही. प्रमोद सर, तुमचे खूप खूप आभार. या डेव्हलपिंग स्टोरीवरती तुम्ही तुमचे अँगल दिलेत, अनालिसिस दिलेत, लोकसभा वार तुमचं विश्लेषण सांगितलं. परत भेटू, पण आधीच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आभारी.